चर्चा आहे माध्यमांमध्ये जोर तर ते आता तुम्ही करताय म्हटल्यानंतर ती आम्ही इस्लामाबादपर्यंत पोहोचलो अशा बातम्या तुमच्या होऊ नयेत. सर खरं तर आपण पाहिलं तर ट्रम्पने मध्यस्थी केल्याने युद्ध थांबवलं असं म्हटलं जात आहे. पण दुसरीकडे ट्रम्पने ॲपल जे ॲपलचे जे प्रोडक्ट बनवणारे कंपनी त्यांना सांगितले की भारतात त्यांनी कारखाना जो आहे तो उघडू नये असे सल्ला जो आहे तो ट्रम्पने त्यांना देण्यात आलेला. एकीकडे ट्रम्प आपल्या युद्धात मध्यस्थी करताना पाहायला मिळतो, दुसरीकडे तो ट्रम्प जो आहे तो येणारी इन्कम बंद करताना आपल्याला पाहायला मिळतो. मी याच्यावरती असणारं जे काही आहे ते सध्या लिहितोय आणि त्यातून मला वाटतं ह्या गोष्टी स्पष्ट होतील असं मी त्या ठिकाणी मानतो. या 2-1 वाक्यातून स्पष्ट होतील असं मला काही वाटत नाही. ट्रम्पचा भूमिका आहे त्यांनी सांगितलं की माझ्यामुळे हे युद्ध थांबवण्याचं, पण सरकारच्या काही याबाबत खुलासा आलेला नाही. कसं पाहता आपण? असे जोपर्यंत पंतप्रधान काही अधिकृत बोलत नाही तोपर्यंत ट्रम्प जे म्हणतोय तेच खरं मानावं लागेल. ते प्रश्न असा आहे की मध्यंतरी इराणला ॲक्सेस ऑफ इव्हल म्हणून असं म्हटलं जातं, परंतु खऱ्या अर्थाने ॲक्सेस ऑफ इव्हल हे पाकिस्तान आहे. जगातल्या अनेक संघटना आहेत आणि काही गव्हर्नमेंट सुद्धा असताना त्याच्यामध्ये अत्यंत शांततेने की हे जे टेररिस्ट एक्सपोर्ट केल्या जातात आहेत त्याला कोणीतरी त्या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आणि भारत हा आता विजय मिळवण्याच्या दृष्टिकोनातून चाललाय, त्याचं कौतुक अनेक ठिकाणी आहे. आता ते थांबवलं का हे पंतप्रधानाशिवाय दुसरं कोणाला माहिती नाही. ज्या काही बातम्या येतील त्याच्यावरती विश्वास ठेवण्याच्या पलीकडे मार्ग नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. भारत पाकिस्तान वाद सुरू असतानाच आता अरुणाचल प्रदेशची जी बॉर्डर आहे आणि चीनचा जो घुसखोरीचा प्रयत्न आहे त्यात आज चीनच्या ज्या वृत्तपत्र आहेत जी देश पातळीवरच्या बातम्या त्याच्यात छापण्यात आलेलं आहे की अरुणाचल प्रदेश आणि त्याच्या आजूबाजूच्या भागांची नावं बदलण्यात आलेली आहे. चीनकडून घुसखोरी त्या भागात ते माझं म्हणणं आहे की अजून घुसखोरी नावं बदलण्याची झालेली आहे हे बरोबर आहे, तो त्यांचा जुनाच खेळ आहे. त्याच्यामधला घुसखोरी झाली आहे की न झाली अजून मी त्याच्यावरती बोलू शकत नाही. खरं तर या संपूर्ण प्रकरणानंतर पाकिस्तानवरती जगाने बॅन टाकल्यावर पाकिस्तानशी संबंधित असणाऱ्या व्यापारावरती जसं भारताने लक्ष केलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे ॲटम बॉम्ब सांभाळण्याची जबाबदारी नाही असं मोठं विधान राजनाथ सिंह यांनी केलेलं आहे. असे उठसूट काही बोलत राहणं याला माझ्या अंदाजानं इंटरनॅशनल ह्याच्यामध्ये फार काही महत्त्व राहतं असं नाही. जसं आपण न्यूक्लिअर वेपन्स बाळगतोय तसं पाकिस्तान सुद्धा न्यूक्लिअर वेपन बाळगतोय. आतापर्यंत असणारं कुठेही पिल्फ्रेशन झालेलं आहे, भारताच्या याच्यामधलं पिल्फ्रेशन झाले किंवा पाकिस्तान याच्यामधलं पिल्फ्रेशन झालंय अशा बातम्या आलेल्या नाही. तेव्हा पसरवण्याच्या बातम्या ज्या आहेत त्या मंत्र्यांनी बोलू नये एवढीच फक्त विनंती आहे. हा, तिथे जी काही परिस्थिती आज बुद्धगयाची आहे ती अत्यंत वाईट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. इतके दिवस शांततेने आंदोलन त्या ठिकाणी चाललं होतं आणि बुद्धगया आणि सारनाथ या दोन्ही ठिकाणची जी लोक आहेत त्यांचाही त्यांना पाठिंबा होता त्यास ह्याच्यामध्ये. पण अचानक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जे आहे ॲडमिनिस्ट्रेशन हे कुठेतरी व्हायलंट व्हावं असं चाललेलं आहे. आणि तिथल्या असणाऱ्या भिक्खूंना पकडून घेऊन जाणं, त्यांना कोंडणं आणि
लाठीचार्जजनक परिस्थिती उभी करणं हा जो भाग आहे तो माझ्या अंदाजानं दुर्दैवी आहे. बिहार शासनाने ते करू नये असा आम्ही त्यांना आग्रह केलेला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता, राजकीय स्थित्यंतर होताना पाहताय, आगामी काळात काही राजकीय वेळ असं तुम्हाला सगळं वाटते का, जे तुमचा एकंदरीत राजकीय अनुभव पाहता? भारतामध्ये असताना ज्याला प्रमुख विरोधी पक्ष आपण म्हणतो तो काँग्रेस आहे. मला काँग्रेसच्या लीडरशिपने कुठेतरी कच खाल्लेली दिसते आणि म्हणून तुम्ही ज्या भूकंपाची वाट बघताय तो कदाचित येणार नाही. बाळासाहेब, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा आहे. अशामध्ये जर हे दोघे एकत्र असतील, ठाकरे पवार एकत्र येत असतील, तर प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले यांचं असं म्हणणं की आम्हा दोघांनाही एकत्र यावं लागेल. येऊ द्या एकत्र, मग बोलू. तुमचं असं आहे की गहू नाही तिथे पोळ्या लाटायला चाललेले आहेत अशी तुमची अवस्था आहे. रामदास आठवले वारंवार वक्तव्य ते करू द्या ना. माझं म्हणणं काय मी तुम्हाला तेच म्हणालो ना की तुमच्याकडे गहू नाही आणि तुम्ही सगळ्या पोळ्या लाटायला चालल्या, पुऱ्या करायला चाललेल्या आहेत. आहात कुठे त्याच्यामध्ये? म्हणून मी मगाशी म्हटलं की इस्लामाबाद आपला होऊ देऊ नका. तुम्ही मुंबईची नवीन कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. महापालिकेची तयारी, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालेली होती. हा, आम्ही तयारीला लागलेलो आहोत. मध्य प्रदेशमध्ये एका मंत्र्यांनी कर्नल सोफिया विरोधात वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यावरती कोर्टाच्या आदेशानंतर FIR दाखल होतं, मात्र राजकीय आणि प्रशासनिक स्तरावर कुठली कारवाई होताना दिसत नाही. हे दुर्दैव आहे असं मी म्हणेन त्याच्यामध्ये की प्राईम मिनिस्टरमध्ये धमक नाही की तो आपल्या पक्षातल्या मंत्र्यांना किंवा कार्यकर्त्याला आवरू शकतो ही धमकच नाही. आणि म्हणून सगळ्या गोष्टी आपण बघत असाल की कोर्टात जाऊन तुम्हाला असताना करावं लागतं त्यात अशी परिस्थिती. हा सुद्धा आता जसं ट्रम्पनी घडवलेला हा सीजफायर असेल आणि एकंदरीत दिसते तसंच, तर आपला पंतप्रधान हा असताना नरोबा कुंजोबा असंच म्हणावं लागेल. एवढं तरी बरं की त्यांनी मिलिटरीला तुम्हाला जे करायचे ते करा एवढे तरी अधिकार दिले आणि मिलिटरी काय करू शकते त्यांनी दाखवून दिलं. त्यांनी कंटिन्यू केलं असतं. माझं आजही म्हणणं असं आहे की अजून 4 दिवस हा वॉर गेला असता तर इंटरनॅशनल चित्र वेगळं असतं. बरं, हिंदी आहे. आपण सुरुवातीला जी भूमिका हाँ, आज सुबह की खबर है कि आर्मी को दोबारा जम्मू एंड कश्मीर में जो आतंकी है उनको खोज निकालने की मुहिम उन्होंने शुरुआत की है. मैं एक मान के चलता हूं कि सरकार की ओर से जो खबरें आ रही है कि हमने पाकिस्तान की एयरफोर्स के 20% नुकसान पहुंचाया है और इसलिए पाकिस्तान की ओर से युद्ध विराम का जो प्रस्ताव आया, इस प्रस्ताव को लेके मैं समझता हूं कि जो अटकली केंद्र सरकार से लगनी चाहिए वो मेरे ख्याल से लगाई नहीं गई. सरकार ने वैसे ही कि वैसे ही ये प्रस्ताव स्वीकार कर लिया. अगर वही अटकली लगाते कि भाई ठीक है हम करने के लिए तैयार है, लेकिन आपके बेस कहाँ है, जम्मू और कश्मीर में आपके बेस कहाँ है, राजस्थान में कहाँ है, गुजरात में कहाँ है,
दूसरे प्रदेशों में कहाँ हैं और कितने लोग आपने बसाए हुए हैं, इनकी अगर सूची अगर देते हो तो हम आपका प्रस्ताव पर विचार कर सकते हैं। अगर ये अगर होती तो शायद मेरे ख्याल से आज जिस तरह से मिलिट्री को दोबारा आतंकवादियों को ढूंढने की जो नौबत आई है वो नौबत नहीं आती, ऐसी एक परिस्थिति है। मैं ये मान के चलता हूं कि सरकार का ये युद्ध तो हम जीत गए, लेकिन बैठक की जो चर्चा होती है उसमें हम हार गए, ऐसी एक परिस्थिति है। तो ये एक मैं समझता हूं कि बड़ी शर्मनाक बात है और इसलिए पाकिस्तान में आज अगर देखा जाए, हारने के बाद वो कह रहे कि हम विजयी हो गए और जहां विजय हो गए वहां पर कुछ भी नहीं है। 10 दिन के बाद हम लोग मेरे ख्याल से यहाँ पर झंडा लेके रास्ते पर आज निकल रहे कि भी यानी हमारा विजय हुआ करके। तो एक जो अचंभा की परिस्थिति जो है उस पर मेरे ख्याल से सरकार ने सोचना चाहिए, ऐसा मैं मानता हूं। त्याचं अजून थर्मोमीटर बाहेर पडलेलं नाही, अंदाज लावता येत नाही, त्याच्यामुळे थर्मोमीटर बाहेर पडलेलं नाही। त्याच्यावर ते पडल्यानंतरच थर्मोमीटर लावून किती डिग्रीचे आपल्याला सांगता येईल। अरुणाचल प्रदेश में जो घुसखोरी हुई और उसके बाद नाम बदले गए, ऐसा चीन के अखबारों में खबरें आई, किस तरह से देखते हैं और फिर अब भारत इसको उत्तर कैसे देगा? देखिए एक बात है कि चीन ये हमेशा खेलते रहता है कि हमने इस प्रदेश के जो गांव है, तहसील के गांव हैं, उनके नाम बदल दिए, ये खबरें आती रहती है। लेकिन एक मैं समझता कि मौका था भारत सरकार को अपना पूरा वर्चस्व निभाने का और चाइना को एक तरह से आंख दिखाने का, वो मौका मेरे ख्याल से सरकार ने गंवा दिया, ऐसा मैं मान के चलता हूं। और इसलिए जो आज इंडियन मिलिट्री की जो परिस्थिति बनी हुई है, छवि बनी हुई है, उस छवि को देखते हुए चाइना ने अपनी तरफ से एक खेल शुरुआत किया है कि हम कम नहीं है। तो इसको मेरे ख्याल से केंद्र सरकार ने अच्छे के तरीके से अगर हैंडल कर लिया तो मिलिट्री ने जो हासिल किया है वो हम लोग कायम रख सकते हैं, ऐसी एक परिस्थिति। चलो झालं।